नमस्कार मैत्रिणींनो, प्रेमास किचनमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला फराळाचा चिवडा करून दाखवणार आहे। तर साहित्य बघून घ्या। आपण शेंगदाणे घेतले, आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचे, आपल्याला जसं जसं आवडते तसं तसं, म्हणून याचं काही मी परफेक्ट असं प्रमाण काही सांगितलेलं नाही आहे। एवढे शेंगदाणे घेतलेले आहे, अंदाजानं एक पाऊण वाटी वगैरे असेल। त्यानंतर हे साबुदाण्याचे पोहे घेतलेले आहे आपण। त्यानंतर हा मोठा साबुदाणा घेतलेला नायलॉनचा। त्यानंतर हे आलूचा कीस घेतलेला आहे, गोल्डिंग पत्ता आहे आणि याच्यामध्ये सायट्रिक ॲसिड आणि साखर एकत्र वाटून घेतलेली आहे आणि मिरपूड आहे आणि हे काजू घेतलेले आहे, किशमिश आहे, बदाम घेतलेले आहे आणि हा मखाना आहे। तर आपण याला आता तळून घेऊया। तर तेल थोडं गरम व्हायला वेळ आहे। तेल गरम झालं की आपण लगेच आपण साबुदाण्याचे पोहे तळूया। आणि हा जो नायलॉनचा साबुदाणा आहे याला थोडासा म्हणजे गरम तेल लागतं, म्हणून मग याला नंतर तळूया आणि आच मीडियम ठेवायची गॅसची। तर आता आपण सुरुवात करूया आणि तेलाची थोडीशी वाफ आली की मग त्याच्यामध्ये आपण टाकूया। आणि ह्या साबुदाण्याचा जो हे पोहे आहे तर त्याला टेम्परेचर थोडंसं कमीच पाहिजे, म्हणून त्याला आपण पहिले तळून घेऊया। त्याच्यामुळे थोडंसं ते चांबट पण झालेलं आहे। इतकं म्हणजे हिवाळा असून पावसाळ्याचं वातावरण आहे, त्याच्यामुळे थोडंसं याच्यावर फरक पडतो। थोडं तेल त्याला थोडं गरम लागेल। तसं घ्यायचं, हे आपल्या आवडीनुसार आहे। कोणाला जास्त शेंगदाणे आवडतात, कोणाला साबुदाणा आवडतो, तसं आवडीनुसार घ्यायचं आहे। याचं काही परफेक्ट असं मेजरमेंट नाही आहे। पण चिवडा झाल्यानंतर मी तुम्हाला साखर आणि सायट्रिक ॲसिड किती टाकायचं, मिरपूड किती टाकायचं ते नक्कीच सांगेल। तेल थोडंसं तापायचं आहे याला चांगलं। तेल चांगलं तापलं म्हणजे मग चांगलं हे होते। तसे पातळच आहे, पण पावसाळ्यामुळे थोडेसे हे झालेले आहे ते, याला जास्त वेळ लागत नाही। पण आता सतत कंटिन्यू पाऊस सुरू आहे त्याच्यामुळे थोडंसं आता आपण हा नायलॉन साबुदाणा तळायला घेतलेला आहे। तर आता आपण हे तळूया, त्याप्रमाणे असं बाकीचं सगळं तळून घेऊया। त्याला थोडासा वेळ लागतो फुटासाठी। तर हे आपण आलूचे पीस तळलेलं आहे। आता शेंगदाणे तळून घेऊया।
बटाट्याचा आपण किस तळलेला आहे. आता शेंगदाणे तळून घेऊया. साबुदाणा तळलेला आहे. साबुदाण्याचे पोहे तळलेले आहे. शेंगदाणे तळून घेऊया. मखाने तळून घेऊया. काजूला काही जास्त वेळ नाही लागत. किसमिस तळली. आता हे आता हा कढीपत्ता चांगला क्रिस्पी तळून घेऊ. त्याच्यात थोडंसे बटाट्याचा किस पडला म्हणून तो पण तळला गेला. त्याला चांगलं क्रिस्पी तळून घ्यायचं. रेसिपी आवडल्यास थोडी जरी आवडली असेल तरी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि कुठून बघता त्या गावाचं नाव सांगा, म्हणजे मला आवडेल. आणि तुम्हाला आणखी काही रेसिपी पाहिजे असेल तर तसा मेसेज करा. याच्यामध्ये आपण पोहे टाकलेले आहे, साबुदाण्याचे, नायलॉन साबुदाणा टाकलेला आहे, त्याच्यानंतर मखाना टाकलेला आहे, कढीपत्ता टाकलेला आहे, शेंगदाणे टाकलेले आहे आणि बटाट्याचा किस टाकलेला आहे आणि काजू, बदाम आणि किसमिस हे टाकलेलं आहे आणि मखाना टाकलेला आहे. आता याच्यामध्ये आपण लिंबू सत्व आणि साखर मिक्स करून हे आपण मिक्सरमध्ये करून घेतलेलं आहे याचं पावडर. तर हे आपल्या चवीनुसार टाकावं. हे पोहे खायच्या चमच्याने 2 चम्मच टाकलेले आहे. आणि मिरपूड टाकायची. मिरच्या तळलेल्या नाही आहे, मिरच्या दाताशी येतात म्हणून. दीड चमचा मिरपूड टाकलेली आहे. आता आपल्याला याच्यात मीठ टाकायचं राहिलं आहे, तर आपण मीठ टाकूया. चवीनुसार. आता याला आपण मिक्स करूया. आपला फराळाचा चिवडा तयार झालेला आहे. तर संडेला एकादश आहे, कार्तिकी एकादश. आपण बरोबर आता पूर्ण मी मिक्स करून घेते. फराळाचा चिवडा तयार झालेला आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.